हाय गाईज, हॅलो. कसे आहात सगळेजण? मी मनाली. माझ्या फॅमिली मेमरी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी माझ्या माहेरचं घर दाखवणार आहे तुम्हाला. माझ्या आईवडील मी आणि माझे मिस्टर पावसाळ्याच्या दिवसामध्ये माझ्या माहेरी गेलो होतो, तर त्याबद्दल काही क्षण, तिथले काही क्षण, गोड क्षण आहेत ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी आणि माझे मिस्टर निघालो होतो माझ्या माहेरी, कोकणात. हे माझं माहेरचं घर, जिथे माझं बालपण गेलं. ते आमचं निवासस्थान, आमचं शैलजा निवास म्हणजे माझ्या आजीचं नाव. माझी आजी खूप गोड होती. मी आणि माझे अचानक पावसाळ्यात मम्मी पप्पांना भेटण्यासाठी माझ्या माहेरी गेलो. तर माझ्या आईवडिलांना खूप आनंद झाला त्यांचा. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, जावई घरी आला की त्याचा मानपान केला जातो. तसंच माझी आई हौशी, काय करू नी काय नाही. दररोज नवीन नवीन काही ना काही जेवणात मेनू. कधी चिकन वडे, कधी पुरी भाजी, कधी कोकणी खेकडी. पावसाळ्यात कोकणात गेलो आणि खेकडी नाही खाल्ली तर काय मजा ना. त्यानंतर आम्ही असंच राऊंडसाठी म्हणून मंडणगडात फिरायला गेलो. तिथले काही दृश्य आणि गावाकडचे दृश्य म्हणजे हिरवीगार शेती, पाऊस, सगळीकडे हिरवीगार. मग येताना लागला पाऊस, त्यात भिजलो. मग काय, घरी आलो आणि आजीचं गोड ओरडा. कुणी सांगितला भिजायला, आणि मग बोलत बसायचं आजारी पडतो. त्यानंतर केली गरमागरम भजी व चहा, आणि त्यात पाऊस. चहा आणि भजी असली की पावसाचा आनंद काही वेगळाच असतो. डोंगराळ भाग, केळीच्या झाडाला कोका आलेला आहेत, केळी आलेल्या आहेत. ही शाळा, इथं माझं बालपण गेलं. ह्या शाळेत आम्ही 1ली ते 7वी शिकलो. तसंच ही आमची गाडी. असं आल्हाददायक वातावरण आहे. गावाकडचं वातावरण म्हणजे खूप आल्हाददायक, आनंदमय वातावरण. मनाला स्पर्श करणारं, मनाला हलकं करणारं वातावरण. त्यातल्या त्यात गंमत अशी की सोमवारी पप्पांची बैठक असते. त्यात लाईट गेलेली, 4 दिवस लाईट नव्हती गावाला. पप्पा रात्री 10:30 वाजता येणार. मग तोपर्यंत करायचं काय? कारण पप्पा आल्याशिवाय आम्ही जेवायचं नाही, त्यांच्याशिवाय जेवण होणार नाही. मग आम्ही केली होती मॅगीचा आनंद घेत मी, माझी आई, माझी आजी, आम्ही सगळे TV बघत पावसाचा आनंद घेत खात होतो. तुम्हाला तर माहितीच आहे, त्या दरम्यान होती वटपौर्णिमेच्या दिवशीचा हा आमचा दोघींचा लूक, माझ्या आईचा आणि माझा. 7 फेरे घेताना, वटपौर्णिमेचे 7 फेरे घेतानाचा फोटो, पप्पांसोबतचे काही क्षण, अहोंच्या दीर्घायुष्यासाठी केलेले हे व्रत, त्यांना वाण देताना, त्यांना नमस्कार करताना काही गोड क्षण आहेत. हे आहे माझ्या माहेरच्या घरचं देवघर. त्यानंतर आम्ही गेलो होतो तुळशीतल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात, तिथे दर्शन घेतलं. हे माझा वटपौर्णिमेचा लूक. तुमचे काही पावसातले अनुभव असतील, पावसातले काही क्षण असतील, गोड क्षण असतील, ते नक्की शेअर करा, कमेंट्स करा. माझी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.